नमस्कार. आज आपण करणार आहोत मच्छीचा रस्सा. पण त्याआधी ओळखा बरं ही कोणती मच्छी आहे? तर ही मच्छी आहे तारळी मच्छी. ह्या मच्छीला खूप सारे काटे आहेत आणि ह्या मच्छीची जास्त करून आपण फ्राय करतो. रस्सा खूप कमी प्रमाणात करतो. पण अशा पद्धतीने समजा आपण जर रस्सा बनवला तर ही मच्छी आपल्याला रश्श्यामधली पण आवडते, त्याचबरोबर फ्रायमधली पण आवडते. तर चला करूयात आज तारळी मच्छीचं कालवण. ही आहे तारळी मच्छी. ती स्वच्छ करून घेतली. त्यावरती चिमूटभर हळद आणि मीठ टाकायचं आणि थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचं. ह्या रस्स्यासाठी आपल्याला वाटण लागेल. त्यासाठी तव्यावर घ्यायचं 1.5 चमचा धणे, अर्धा चमचा जिरे, 7-8 काळी मिरी, 2-3 लाल मिरच्या, बडीशेप अखंड असेल तर बडीशेप पण घेऊ शकता, अर्धा चमचा. माझ्याकडे ही पावडर आहे तर पावडरचा वापर करणार. तर ती आता मी तव्यावरती भाजून नाही घेते, डायरेक्ट मी वाटण करताना ही बडीशेपची पावडर त्या वाटणामध्ये मी घेणार आहे. हे सगळं थोडा वेळ परतून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं खोबरं, कांदा, थोडी चिंच, बडीशेप पावडर अर्धा चमचा आणि परतून घेतलेला हा खडा मसाला. या सगळ्यांचं करायचं आहे आपल्याला वाटण. तेल, मोहरी, आपण जे वाटण केलंय ते टाकायचं, ते मस्त परतायचं. कढीपत्ता टाकायचा, थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची रश्श्याला चांगला कलर येण्यासाठी आणि हे चांगलं परतून घ्यायचं. मसाला चांगला परतला गेलाय, त्यात वाटणाचं पाणी टाकायचं. त्यात मॅरिनेट केलेली तारळी मच्छी टाकायची. वरून थोडं किसलेलं आलं आणि हिरवी मिरची टाकायची. अरे मीठ राहिलं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हा रस्सा शिजू द्यायचा. रस्स्याला उकळी आली, रस्सा चांगला शिजलाय. गॅस मी बंद करते. रस्सा आता खाण्यासाठी तयार आहे. घरात लहान मुलं मच्छी खाणारे असतील तर काटेरी मच्छी घेताना आपण घेऊ की नको असे प्रश्न आपण स्वतःलाच विचारत असतो, कारण त्यांच्यासाठी पुन्हा वेगळं काहीतरी बनवावं लागतं. पण तारळी मच्छी मी यासाठी घेते कारण की ज्या आजी आहेत, ज्या मच्छी विकतात, त्या मला नेहमी म्हणतात की बायगो ही मच्छी आहे ना औषधी आहे, तर कधीतरी ही मच्छी खात पण जा. तर मी कधीतरी ही मच्छी आणते आणि जास्त करून मी फ्रायच बनवते. आणि हा जो रस्सा जेव्हा बनवला तेव्हा मला ही मच्छी फ्राय तर मला पहिल्यापासूनच आवडायचं, पण आता रस्स्यामधली मच्छी पण मला आवडायला लागली. रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू. अशाच मच्छीच्या रेसिपी यापुढे येत राहतील. त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.